खूप घाई असेल, हेल्दी काहीतरी खायचं असेल आणि जास्त मसाले वगैरे वापरायचे नसेल तर हा पदार्थ बेस्ट आहे। मिक्सर जारमध्ये 1 वाटी बारीक रवा, पाऊण वाटी दही घेतले आणि अर्धी वाटी मी पाणी घातले। मस्त मिक्स करून आपण एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेऊया। एक 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्ट करू देऊया। रोजच्या वापरातले एक प्रॉडक्ट दाखवतेय। छोट्या किचनसाठी अतिशय उपयुक्त असं इलेक्ट्रिक चॉपर मी घेतलेला आहे। भाज्या चिरण्यासाठी, तसंच कांदा, लसूण, मिरची, आलं, ड्रायफ्रूट या गोष्टी चिरण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी हे प्रॉडक्ट अतिशय उपयुक्त आहे। माझं काम अगदी पटकन होतं, हाताने चिरण्याचा त्रासही वाचतो आणि छोट्या किचनसाठी छोटा असा चांगला पर्याय आहे। प्रॉडक्ट हवा असेल तर लिंक म्हणून टाईप करा, मी प्रॉडक्टची लिंक तुम्हाला शेअर करते। इथे मी याच प्रॉडक्ट मध्ये कांदा घेतलाय आणि मिरची बारीक करून घेतली। तुम्ही बघताय फक्त एकदाच पुश केल्यानंतर सुद्धा हा कांदा व्यवस्थित असा बारीक झालाय। खूप छान प्रॉडक्ट आहे, मला तर खूप आवडलं आणि बजेट फ्रेंडली आहे, त्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता। रेसिपीकडे वळूया। आता पॅन मध्ये तेल गरम करून जिरं मोहरी तडतडू दिली, कढीपत्त्याची पानं घातलीत आणि इथं कांदा जो आहे बारीक केलेला तो घालतीये। यावरती मीठ काढून कांदा चांगला परतून घेतलाय। याच ठिकाणी आपण भाज्या पण ऍड करू शकतो, पण मी फक्त गाजर इथं किसून घातले। गॅसची फ्लेम बंद केली। इथं बॅटर आपण बघूया, थोडंसं घट्टसर झालंय, रवा फुललेला आहे। 2-3 चमचे पाणी घालते, मीठ घालते चवीनुसार आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, कांदा पूर्ण काढून घेतलाय। व्यवस्थित सगळं एकत्र करायचं। वाटल्यास थोडं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता। इडलीचं बॅटर असतं तसं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। खायचा सोडा मी अर्धा चमचा घातलाय, त्यावरती अगदी 1 चमचाभर परत पाणी घालून सगळं एकत्र करून घेतलंय। बन डोसा बनवण्यासाठी तडका पॅनचा वापर करतेय। तडका पॅन तापवून घेतलाय व्यवस्थित, त्यावरती 1 चमचा तेल घातले, थोडेसे तीळ वापरलेत आणि जे बॅटर आपण तयार केले ते 2 चमचे आपण इथं घालतोय। लगेच झाकण ठेवायचंय, मध्यम आचेवरती खालची बाजू शेकून घ्यायची आणि मग बाजू चेंज करायची। दुसऱ्या बाजूने पण आपण छान शेकून घेऊया। मस्त बन डोसा आपला इथे तयार होतो। निदान 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचंय, कारण का साईजला हे मोठे असतात आणि व्यवस्थित ते शेकले जाणं जरुरी आहे। खूप हेल्दी तर आहेच, मुलांच्या आवडीच आहे, त्यामुळे टिफिन मध्ये देऊ शकता आणि छान नाश्त्याचा पदार्थ जो आहे की अजिबात यामध्ये मसाल्यांचा वापर होत नाही। या पदार्थासोबत सॉस किंवा चटणीचा वापर करावा, खूप छान टेस्ट येते। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, शेअर अँड लाईक कमेंट्स करा।